वाढदिवस आहे त्यांना आदर्श चषक धानिवली नियोजन समितीच्या वतीनं सौरभ आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास आई भवानी उदंड आयुष्य देव आणि आपण यशाची उंचच उंच शिखर पादक्रांत करावं हीच नियोजन समितीच्या वतीने आपल्याला शुभेच्छा. आणि शुभागमन झालंय मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्रीकांत दादा धुमाळ. विनंती करतो साहेब आपण व्यासपीठावर असताना पण व्हायचंय. आदर्श नियोजन समितीच्या वतीनं आपलं मनस्वी सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आणि सध्या आपण पाहताय आमचे पीच क्युरेटर भालचंद्र दादा भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहताय वाईड लाईन त्या ठिकाणी थोडीशी धूसर झाली होती. पंचांनी नक्कीच त्याची सूचना केली आयोजकांना आणि आमचे पीच क्युरेटर भालचंद्र दादा अतिशय दक्ष. आणि सध्या आपण पाहताय जी धूसर झालेली वाईड लाईन आहे ती आखण्याचं काम सध्या त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि पंचांसाठी ते सोपं जाईल. बिकॉज धूसर होत गेल्यानंतर कुठेतरी वाईड लाईनला एखादा बॉल जर तो आतमधून गेलाय की बाहेरून हे पाहणं पंचांसाठी भरपूर अवघड असतं आणि त्यासाठीच ती वाईड लाईन भरपूर मोलाचं कार्य करत असते. आदरणीय श्रीकांतजी धुमाळ साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. माजी पंचायत समिती मुरबाड सभापती आहेत आदरणीय नक्कीच श्रीकांतजी धुमाळ साहेब आणि चंद्रकांतजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पहिलाच बॉल लाऊड अपील करतायत विकेट किपर संदीप दिवाने आणि गोलंदाज आपण पाहता अजय भोईर. सहमत अजय पाटील पांढरे सहमत नव्हते. अंपायर्स पहिला बॉल डॉट प्रमोद माई मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच त्याच्या समोर सुनील. ही ओपनिंग पेअर सध्या आपल्याला जय हनुमान माईनगर टीमची पाहायला मिळते. एका बाजूला मुरबाड ग्रामीण विभागातील संघ दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण विभागातील शिवम स्पोर्ट्स गिरसे. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला पूल करायचा होता प्रॉपररित्या संपर्क होऊ शकला नाही पॅटर्न बॉलचा. अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू अजय पांढरेच्या माध्यमातनं. स्ट्रॅटेजिक मध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतो. अजय पांढरे षटक हातात पहिलं. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाकडनं पॉवर प्लेचा षटक आहे. दोन खेळाडू तटिया सर्कलच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. लॉंग ऑनला आहे ऋतिक आणि आपण स्क्वेअर ऑफ द विकेट राहुलला पाहतोय. सलगचे दोन निर्धाव चेंडू अजय. राऊंड विकेटने हा फुल टॉस होता ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पुढे आले. बॉल कलेक्ट करतात. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. श्रीगणेश होत असताना जय हनुमान माईनगर टीमच्या इनिंगचा 4 षटकांचा हा सामना. त्यानंतर आपल्याला दुसरी लढत पाहायला मिळेल ती माईनगर टीमच्या प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक बॅट्समनच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय श्रीकांतजी धुमाळ साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि आलाय. सुनीलच्या पॅटमधनं हा तडाखे बंद धमाका षटकार. एकच गाजत आहे ते म्हणजे आदर्श चषक धानिवलीचं. त्या पद्धतीनं संपूर्ण मार्केटमध्ये चर्चा या स्पर्धेची होते. योजन आयोजन शिस्त आणि षटकाराचं प्रत्युत्तरच दिलंय अजय पांढरेनं. वेग होता वेगाला बीट केलाय फलंदाजाला आणि त्रिफलाची यष्ट उद्ध्वस्त करत असताना विकेटचं पतन. सुनील बॅक टू द डग आउट. रिप्लायमध्ये आपण पाहू शकाल राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना भरपूर वेग होता. पॅटर्न पॅडच्या कॅपमधनं मिस झाला हा बॉल आणि सरळ जाऊन यष्टांवर आदळलाय. अजय पांढरेला यश मिळालंय आणि इथे फलंदाज आपण पाहताय मधली यष्टी उकडून फेकत असताना सुनीलला माघारी परतावं लागते. 7 धावसंख्येवर हा पहिला धक्का लागतोय जय हनुमान माईनगर टीमला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक षटकार जरूर आलाय परंतु त्या व्यतिरिक्त अतिशय चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये अजय पांढरेची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यासाठी गिरसे संघ आपण पाहिला तर
काही खेळाडू अनुपस्थित होते, परंतु सध्या या दुसऱ्या मॅचसाठी संघ थोडासा स्ट्रॉंग वाटतोय. खेळाडू उपस्थित झालेत आणि या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अजय पांढऱ्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एक षटकार जरूर आला, परंतु त्या व्यतिरिक्त 4 बॉलमध्ये धावा त्याने फक्त एकच खर्च केली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. जो बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झाला आदिनाथ. 4 षटकांचा हा सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला छोट्या माई गोलंदाजीचा करिश्मा त्यानं मागच्या मॅचमध्ये दाखवला. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 2 ओव्हरमध्ये 5च धावा कराडी खुर्द संघाविरुद्ध आणि अक्षरशः आपल्या स्विंग गोलंदाजीनं त्यांनी कमाल केली आणि संपूर्ण कराडी खुर्द संघाला नामोहरम करत असताना पराभव त्याला पत्करावा लावला. तोच छोट्या माई सध्या बॅटिंगसाठी उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला आदिनाथ आला जो स्ट्राईक एंड आपण पाहताय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या ओव्हरचा. आयडियल क्रिकेट कंडिशन. मध्यरात्रीचे 12 वाजून गेलेत आणि वाऱ्याची झुळूक सध्या प्रेक्षकांना अंगाला स्पर्श करते. सुंदर असं वातावरण. ऑन साईडला टिप्पणी क्षेत्ररक्षक झेलचा प्रयत्न का झाला नाही. तुम्ही पाहू शकाल प्रयत्न भरपूर चांगला केला, परंतु हात त्याच्या बॉलपर्यंत पोहोचलेच नाहीत. आणि क्रिकेटमध्ये फुटबॉलचं तंत्र आपल्याला पाहायला मिळालं. पायानं हा बॉल आतमध्ये ढकलला गेला आणि त्या बॉलवर धाव मिळाली ती फक्त एकच. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि एक ओव्हर अखेरीस 8 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला जय हनुमान माईनगर टीमच्या पाहायला मिळतात. विकेट त्यांनी गमावली एक. मैदानाच्या मध्ये आदिनाथ खेळतो ज्यानं एक चेंडू फेस केला 1 धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला प्रमोद माई ज्याने 3 बॉल फेस केलेत 1 धावसंख्येवर तो खेळतोय आणि बाद होणारा फलंदाज सुनील त्याच्या बॅटमध्ये एक उत्तुंग षटकार आपण पाहिला. अजय पांढरेचं पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलंय. पॉवर प्लेच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर वेग घेऊ नका. शिवम स्पोर्ट्स गेरचे संघ तुम्हाला 4 षटकं वेळेच्या आत कंप्लीट करायची आहेत. या गोष्टीची नोंद तुम्ही घ्या. दोन्ही एंड क्रिकेट खेळलं जातं या मैदानावर. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय ऋतिक दिवानेला या टीमचा एक यंगस्टर आणि जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू. मागची 2 हंगाम गाजवली आहेत. या खेळाडूनं गोलंदाजी आणि फलंदाजीनं प्रभावित केलंय. व्यावसायिक संघामध्ये देखील हा खेळाडू चमकदार कामगिरी करत असताना आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळालाय. ऋतिक दिवाने या टीमचा एक बॅकबोन सध्या मानला जातो. चर्चेमध्ये असणारं हे नाव सेकंड ओव्हरमध्ये ऋतिकला पाचारण केलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आपण 8 पाहिली. ऋतिकचा हा बॉल आप ट्रॅकर होता. बॅकवर्ड कट केला बॉल थडमॅनच्या दिशेनं टर्न केला. टिप्पणी क्षेत्ररक्षक होते. एकच सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 9. यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वरा 11 काप्रिसिद्धी पाळेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं. आमच्या टॉस बॉक्समध्ये नितलस आणि पाळेगाव या 2 टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. स्लोवर 1 चेंडू होता. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये यावेळी गती थोडीशी कमी केली. संभ्रमात टाकलं. या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅटर छोट्या माईला बीट झालाय. टॉट चेंडू व्हेरिएशन वैविध्यपूर्ण षटक हाताळण्याची कॅपॅबिलिटी आहे गोलंदाज ऋतिक दिवानेकडे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वैविध्यता असणं गोलंदाजीमध्ये भरपूर आवश्यक असतं. पिकअप केलाय ऑन साईडला खेळाडू आहे अजय. अजय फक्त पाहतच राहील बॉलकडे. त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. छोट्या माईच्या बॅटमधनं हा ब्लास्ट षटकार. संघर्ष आतापर्यंत करत होता. त्यानंतर हा षटकार आलाय. छोट्या माईच्या पॅटमधनं आत्मविश्वास हा फटका त्याला नक्कीच देऊन जाईल. ही गती होती. भरपूर
गतीनं हाताळलेला हा बॉल बॅटचा फ्लो आधी फिरून गेला, त्यानंतर बॉल शेअरला ब्रश होतोय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. लेग बायचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आपण पाहिला सुनीलच्या बॅटमधनं. या ओव्हरमध्ये एक षटकार प्रमोद माईच्या बॅटमधनं. धावसंख्या 16. 9.60चं रन रेट सध्या आपण पाहताय. जे हनुमान माईनगर टीमच्या माध्यमातून जे राखलं गेलं या मॅचमध्ये. टप्पा पडल्यानंतर पाहणं उत्सुक त्याचं ठरेल. टप्पा पडल्यानंतर कदाचित हा चेंडू आतमध्ये आला, कारण हे जे समालोचन कक्ष आहे ते स्क्वेअर ऑफ द विकेट, त्यामुळे एक्झॅक्टली आम्हाला अनालिसिस करता येत नाही, परंतु आम्ही मॉनिटरवर बघून नक्कीच तुम्हाला सांगू शकतो. हा थोडासा आतमध्ये जरूर हा बॉल आला आणि गती देखील कमी होती, त्यामुळेच कुठेतरी तिथे अधीनात फटका चांगल्या पद्धतीने खेळू शकले नाहीत. लोव फुलटॉस होता ऑन साईडला अलॉंग द कार्पेट डीपमध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले आहेत. चेंडू कलेक्ट करून फेकी करतात. गुड फिल्डिंग, तितक्याच चांगला थ्रो सध्या आपण पाहत आहे. धावसंख्या 1. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या आपण पाहता स्कोरबोर्डवर 8.50ची सरासरी राखली गेली. धावसंख्या 17. विकेट त्यांनी गमावले ते 1 आणि 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. प्रत्येक षटकारासाठी माहीनगर टीमच्या बॅटर्ससाठी आदरणीय मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्रीकांतदादा धुमाळ साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज. सुनीलसाठी ते 500 रुपयाचा कॅश प्राईज लागू झाला. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला. त्यासोबतच प्रमोद माईला देखील 500 रुपये लागू झाले. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला आहे आणि उर्वरित 2 षटकांसाठी हे पारितोषिक लागू राहील आदरणीय श्रीकांतदादा धुमाळ यांच्या माध्यमातून. सतरा धावा स्कोरबोर्डवर. नरेंद्र दिवाणे अनुभवी खेळाडू या टीमचा. पहिल्या मॅचमध्ये अनुपस्थित होता, या मॅचमध्ये ते उपस्थित झाला आणि गोलंदाजीसाठी सध्या आपण त्याला पाहताय फार एंडकडनं. पहिलाच बॉल गुड लेंथवरनं पिचिंग करत असताना थोडीशी उसळी चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. बीट झालेत बॅटर. डॉट चेंडूनं सुरुवात करत आहेत. ओव्हरचा पहिलाच बॉल ज्यावेळी डॉट येतो किंवा विकेट मिळते आत्मविश्वास दुणावला जातो. ॲज अ बॉलरचा पहिला बॉल डॉटला. एक्सपिरियन्स कंपायनर नरेंद्र दिवाने गोलंदाजीसाठी आपण पाहताय. इथे अजून एक चांगला बॉल आहे. शरीराला ब्रश होऊन हा बॉल आउटफील्डमध्ये जातोय. तोपर्यंत दुसरा बेटा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउट इथे केलं जाणार नाहीये. एकच धाव इथे लेग बायच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 18 या आकड्यावर आपण पाहताय. धावसंख्या स्कोरबोर्डवर सध्या 6 बॉल आदिनाथने फेस केलेत. 3 धावसंख्येवर तो खेळतोय. प्रमोदनं 6 बॉल फेस केलेत एका षटकाराच्या सहाय्यानं. 7 या धावसंख्येवर तो खेळतोय. गतीमध्ये परिवर्तन, त्यासोबतच स्विंग, दोन्ही गोष्टी या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाल्या. अपील करतायत, पंच सहमत नाहीये. सेफ लँडिंग क्रीजमध्ये होत असताना प्रमोद माईची, परंतु कुठेतरी आपण पाहता सध्या संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं जात आहे बॅटर्सला. रिप्लायमध्ये आपण पाहू शकाल त्या पद्धतीने उल्लेख आपण केला. हो नक्कीच, शेवटच्या मोमेंटला चेंडू रिलीज करत असताना फिंगल मोड केली होती. लेग ब्रेकचा प्रयत्न केला गेला होता. गती देखील पूर्णपणे काढून घेतली गेली होती आणि आपण पाहू शकाल सध्या सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र दिवाणे करत असताना. हो, वन्स अगेन अनादर गुड डिलिव्हरी. आपण डिलिव्हरी पाहताय. चांगला बॉल रिप्लायमध्ये पाहू शकाल. यावेळी चांगली गोलंदाजी, अतिरिक्त उसळी आपण नक्कीच चेंडूला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 19. 1 विकेट गमावलाय. हे षटक आपण पाहताय संपूर्णपणे इकॉनॉमिकल षटक आहे. बॅटनं एकही रन या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले नाहीये. ऑन साईडला कॅचची कॉल आहे. पोहोचू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. ही शेवटच्या मुवमेंटला टीपमध्ये आपण पाहू शकाल सुंदर क्षेत्ररक्षण झालं. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा इथे बनवल्या त्या 2 आणि टीमची टोटल स्कोर बोर्डवर 21 आपल्याला पाहायला मिळते. रिप्लायमध्ये आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये नरेंद्र दिवाणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुढे ससळ मारण्याचा प्रयत्न. दिशा थोडीशी भरकटली या बॉलवर. वाईड बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता आणि
दिशेपासून भरकटत असताना एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. (22) थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. परकडच्या माध्यमातून चांगला फटका इथे सजवला थर्ड मॅनला. गली आणि पॉइंटच्या कॅपमधून पाठवला बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा एक मस्ट निडेड चौकार आलाय प्रमोद माईच्या बॅटमधनं चौकार. आदिनाथच्या बॅटमधनं हा चौकार आला. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हर अखेरीस 26 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार होता, सेकंड ओव्हरमध्ये एक षटकार, या ओव्हरमध्ये एक चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये अजय पांढरेनं धावा खर्च केल्या 8, त्यामध्ये एक विकेट त्यांनी प्राप्त केली. सेकंड ओव्हरमध्ये ऋतिकनं विकेट प्राप्त केली नाही, परंतु 90 धावा त्याने दिल्या होत्या. आणि थर्ड ओव्हरमध्ये नरेंद्र दिवाणे यांच्या गोलंदाजीमध्ये धावा आल्या तर 9. धावसंख्या 26 ऋतिक ज्युनियर आलाय गोलंदाजीसाठी. हा खेळाडू देखील पहिल्या मॅचसाठी अनुपस्थित होता, या मॅचमध्ये तो उपस्थित झालाय. शिवम स्पोर्ट्स केरसे. क्रिकेटचं वरदान या गावाला लाभलंय. एक अतिशय सुंदर मैदान आहे या खेळाडूंकडे आणि सातत्यानं आपण पाहताय सराव त्यांच्या माध्यमातून त्या मैदानावर केला जातो. पंचक्रोशीतले सर्व खेळाडू त्या मैदानावर सराव करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट खेळलं जातं शिवम स्पोर्ट्स गिरशेच्या माध्यमातून प्रत्येक हंगामामध्ये. मिस्टॅमिंग आहे फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचणारच नाही आहेत बॉलपर्यंत. दूरवर राहिला हा बॉल. वासुदेव दिवाने जोपर्यंत चेंडू कलेक्ट करून फेकी करतील 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आणि इथे विकेट सोडली आदिनाथ गोरेनं. रनआउटच्या माध्यमातून आपण पाहताय इथे धक्का लागत असताना ही दुसरी विकेट डगआउटच्या अस्त्राला पोहोचत असताना जे हनुमान मायनगर टीमची. फलंदाज आदिनाथ गोरेला माघारी परतावं लागतं. विकेट सॅक्रिफायसेस त्याने केली. संघर्ष तो करत होता धावांसाठी. आणि ही दुसरी विकेट आपण पाहता डगआउटच्या दिशेने जात असताना. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28-28 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत माळी आलाय उर्फ जॅक या नावानं प्रसिद्ध मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. प्रमोद माईचा हा फटका बॉल उंच हवेमध्ये गेलाय. स्वतः गोलंदाज ऋतिक ज्युनियर बॉल पर्यंत पोहोचलाय आणि काय झेल त्यानं टिपलाय. जबरदस्त एफर्ट, मॅग्निफिसंट कमिटमेंट त्याने दाखवली. शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलवर नजर रोखून ठेवली. बॉडी बॅलन्स सावरल्या. सगळ्या गोष्टी करत असताना एक अप्रतिम देखणा आणि आश्चर्यकारक करणारा झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. कॅच ऑफ द मॅच. अशा पद्धतीनं झेल ज्यावेळी पाहिले जातात प्रेक्षकांच्या माध्यमातून आपोआपच टाळ्या वाजवल्या जातात. सर्वच गोष्टी महत्त्वाच्या होत्या, कारण बॉलपर्यंत नजर, बॉलपर्यंत पोहोचणं आणि त्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स सावरण्या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला तो ऋतिक स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि महत्त्वपूर्ण विकेट प्रमोद माईला माघारी परतावं लागतं. तिसरा धक्का इथे लागत असताना जय हनुमान माईनगर टीमला 28 धावसंख्येवर शेवटचं षटक सध्या आपण पाहता. आणि शेवटचा ऑफिशियल कॉल संग्राम 11 नितलस टीमचे कॅप्टन आणि स्वरा 11 काप्रिसिद्धी टीमचे कॅप्टन, स्वरा 11 काप्रिसिद्धी पायेगाव टीमचे कॅप्टन आपण दोघांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. शेवटच्या 3 बॉलचा केस शिल्लक आहे. संग्राम 11 नितलस टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी विनंती करतोय स्वरा 11 काप्रिसिद्धी पायेगाव टीमच्या कॅप्टनला की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. एक जबरदस्त लढत मलंगट विभागातील हे 2 संघ आणि दोघांमध्ये एक टशन क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे देखील बॉल हवेमध्ये उंच राहिला. स्वतः विकेट किपर कॅप्टन झेलच्या खाली आणि इथे सहज सोपा झेल टिपला गेलाय. आणि अजून एक धक्का लागतोय तो जय हनुमान मायनगर टीमला. फलंदाज बाद. चौथा धक्का इथे लागत असताना शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी ऋतिक ज्युनियरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये.
धावसंख्या 28. चला ऑफिशियल कॉल आहे. स्वरा 11 कापरी सिद्धी पायगाव टीमचे कॅप्टन टॉससाठी या आमच्या टॉस बॉक्समध्ये. ओहो, भन्नाट वेग होता या बॉलला. फुल लेनचा बॉल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु ते होणार नाहीये, कारण विकेट किपरनं हा बॉल कलेक्ट केला आणि नियमानुसार तुम्ही विकेट किपरने जर बॉल कलेक्ट केला तर तो बॉल तिथे डॉट समजला जातो, त्यामुळे तुम्ही ते स्ट्राईक रोटेट करू शकत नाही, नियम सांगतो. आणि त्याचमुळे इथे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. जबरदस्त बॉल, भन्नाट वेग होता, पूर्णपणे बीट केलं बॅटरला. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28. शेवटचा बॉल ऋतिक ज्युनियरचं कौतुक करायला हवं. त्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली या शेवटच्या षटकामध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत. एकच धाव इथे मिळेल. फलंदाजी इथे होईल बाद शेवटच्या बॉलवर. टीमची टोटल 29 वर 5 अशी अवस्था आणि 30 या धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते जय हनुमान मायनगर टीमने बॅटिंग करत असताना शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघासमोर. टॉससाठी आमचे 2 कॅप्टन उपस्थित झालेत. एका बाजूला संग्राम 11 नितलस आणि दुसऱ्या बाजूला स्वरा 11 कापरी सिद्धी पायगाव. आणि टॉस कक्षामध्ये आमचे जातील आदरणीय आमचे समालोचक मित्र, आमचे दादा विनोद दादा पाटील. आदरणीय श्रीकांतजी धुमाळ साहेबांना विनंती करेल, आपण या आपल्या शुभासे यापुढे सामन्याची आपण नाणेफेक करायची आहे. या श्रीकांतजी धुमाळ साहेबांना विनंती करण्याची नाणेफेक करायची आहे. स्वरा कापडी सिद्धी 11 पालेगाव, संग्राम 11 नितळस. एकाच विभागातील 2 संघ, एकाच जंगलातले 2 वाघ दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर होत आहेत. हेड कॉल केलाय कॅप्टननी आणि आलेला हेड. तर मान्यवरांना विनंती करणं आपण पण व्हायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. टॉस जिंकलेला आहे पालेगावच्या संघनायकाने, डिसिजन पेंडिंग ठेवलंय. त्यामुळे आपण ऑनगोईंग जगदीश थँक्यू. तर 30 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं ते शिवम स्पोर्ट्स गिरसे संघासमोर. आणि कशा पद्धतीने टार्गेट चेस केलं जाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. आणि या ऐकूयात मुरबाडचे आमचे परम मित्र आणि एक जबरदस्त समालोचक आदरणीय दीपवीर बिराडे सरांचा आवाज. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद जगदीजी तारमाळे सर, त्याचबरोबर विनोदजी पाटील सर, त्याचबरोबर नरेशजी माडसे सर, रोशनजी संदेश सर. स्वागत आहे सर्वांचं. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा महासंग्राम, अर्थातच मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप. परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान असणारी स्पर्धा, अर्थातच आदर्श चषक धानिवली 2025 क्रीडा स्पर्धेचा 33वा पर्व. सध्याच्या घडीला 2 बलशाली टीमच्या दरम्यान लढत. जन्मान माळीनगर आणि त्यांना फाईट करत असताना कल्याण विभागातील दादा बलशाली बलाढ्य ताकदवर संघ शिवम स्पोर्ट्स गिरशे. पहिल्या डावात रोखलं गेलं टीम जन्मान माळीनगरला 29 आकड्यावर 30 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. 7.50 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायची आहे. या सामन्यात टीम शिवम स्पोर्ट्स गिरसेला सलामीवर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओपनिंग पेअरच्या भूमिकेत ऋतिक आणि त्यांची सोबत देण्यासाठी संदीप दाखल होत आहेत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण बघत आहोत हा आमचा
चमचमता झळालता ट्रॉफी हाऊस आकर्षक मानाचे करंडक या क्रीडा स्पर्धेची शोभा सध्या वाढवत असताना मुरबाड ग्रामीण गटातील 40 संघ, ओपन ग्रामीण गटातील 40 संघ, तब्बल 80 संघांचा सहभाग असलेली ही दमदार क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला सध्या येत असताना आजची 5वी रजनी ओपन ग्रामीण गटातील ग्रुप ए मधील आणखीन एक दमदार लढत आपल्या भेटीला शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि त्यांच्या विरुद्ध टीम जनमान मालीनगरच्या दरम्यान गोलंदाजीसाठी पाहिलं तर फ्रंटलाईन गोलंदाज सुनील भंडारी बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, झेलची संधी बनली आहे मात्र ती गमावली. इनफिल्ड मधल्या क्षेत्ररक्षकानं बॉल थोडा बाजूला गेला. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. कल्पेश होते इनफिल्ड मध्ये मिड विकेटला. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान करण्यात आलेला आहे. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा आवाजाचा संपर्क झाला नव्हता. प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर एलिमिनेशन नव्हतं, प्रॉपर मिडलिंग नव्हतं. मात्र साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि सलामीवीर संदीपला मिळतंय जीवदान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या त्याला प्रदान होत असताना 2 धाबेनं डाव सुरू झालाय शिवम स्पोर्ट्स गिरसेचा. बॅटची कडा बॉल मागे चालला. शॉट तडम्याला बाकअप आलं अभि धुमालकडून. अदरवाईज बाउंड्रीची शक्यता देखील नाकारता आली नसती. ते जे क्षेत्र असतं बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या पाठीमागे ते धोकादायक क्षेत्र असतं. वेगाने चेंडू अधिकचे वळण घेत असतात, ते धोकादायक होत असतात. मात्र त्या बॉलला चांगल्या प्रकारे अडवलंय त्या ठिकाणी फिल्डर रवीनं. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना टीमची धावासंख्या असतील 2 धावा. फुलटॉस आणि फुलटॉसवर स्वीपचा अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट, बेमिसाल टायमिंग, रुबाबदार राजेशाही फटका संदीप दिवानेच्या बॅटमधून. पहिला आकर्षक आदर्शचषक षटकार. सध्या फ्लॅव होत असताना रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बॉटम ॲटचा अत्यंत सुंदर वापर आपण बघत आहोत. मनगटातली ताकद झोकवत असताना या षटकारांना धावफलक सध्या पुढे मार्गच होते भरत शिवम स्पोर्ट्स गिरशीचं. 8 ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावरती. फिल्डिंग पोझिशन मध्ये आता बदलाव करत असताना गोलंदाज सुनील भंडारी. मिडॉन आता काढलाय, तो पाठवलाय मिड ऑफला. लॉंग ऑफ आता उभा केला सेडिश लॉंग ऑनला. इनफिल्ड मधून मिडविकेट आता वायडिश मिडॉनच्या दरम्यान. तर चित्रक्षक डीप मिडविकेटला आता सेट करण्यात आलेला आहे. सुहासला आपण बघत आहोत पेट्रोलिंग करत असताना डीप मध्ये. टेप आउट झाले. मिस टाइम फटका, पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट इन ऍक्शन पाठमोऱ्या परिस्थितीत. मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू आपण बघत आहोत पडलेला आहे. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला थ्रो केला जाईल विकेट किपर रेनला सहजरित्या प्राप्त होताना दिसत आहेत 2 धावा. आणि या 2 धाब्याच्या सोबतीनं साथीनं सध्याच्या घडीला टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरक असताना 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. क्लीन बोर्ड, स्विंगिंग यॉर्कर आणि स्विंगिंग यॉर्कवरती ऑफस्टिक उखाडली आहे ती फलंदाज ऋतिक सिनियरची. पहिला हादरा संदीपची सिडीज, पहिला हादरा शिवम स्पोर्ट्स गिरसेला. फलंदाज बाद. थँक्यू. प्रत्युत्तरच नव्हतं. लाकूड तोड्या गोलंदाज सुनील भंडारी. या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील त्यानं चांगली कामगिरी केली आहे आणि आता देखील फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना सलामीवीर संदीप दिवानेची महत्वाची विकेट त्यानं केली कॅरी. 10ला पैदराद्रा शिवम स्पोर्ट्स गिरशेला सध्या बसतोय. 19 बॉल आणि 20 धाबेची आवश्यकता. साधं सोपं सहज इक्वेशन आपण बघत आहोत. बॅटिंगसाठी पाहिलं तर नरेंद्र दिवाने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात गोलंदाजी जबरदस्त केली, तोच कॉन्फिडन्स घेऊन आता सध्या फलंदाजीसाठी टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती त्यांची वर्णी लावण्यात आलेली आहे टीमच्या कॅप्टनकडून. स्टील बंडू गो. 30चा पाठलाग सध्या सेकंड इनिंग मध्ये सुरू असताना
जन्माल मालीनगरच्या विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गिरसेचा. नरेंद्र दिवाने ऑन स्ट्राइक एंड न्यू बॅटर. मागच्या बॉलवरती कार्या मुंड्या चित केलं, शाहरुख खानने चित केलं, धोबी पछाड केलं फलंदाज संदीपला, गोलंदाज सुनीलला. 10 धाब्याचा शॉर्ट बॉल इफेक्टिव्ह नॉक संपुष्टात आला. संदीप दिवानेचा न्यू बॅटर नरेंद्र ऑन स्ट्राइक. सॉफ्ट बॉटम हँड ड्राईव्ह खेळला बॉल इनफिल्डमध्ये कव्हरच्या दरम्यान ओव्हरथ्रो झाला. विकेट किपर एंडला त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. ज्या ठिकाणी होती एक सिंगल त्या ठिकाणी कन्व्हर्सेशन पाहायला मिळतं डबलमध्ये. फिल्डरपासून बॉल पहिल्या प्रयत्नात थोडा बाजूला गेला आणि त्याचा फायदा सध्या दोन्ही फलंदाज घेत असताना 2 धाब्याच्या सोबतीनं एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. टीमची धावसंख्या 12, 12 ऑन बोर्ड. इक्वेशन रन अ बॉल 18 चेंडू, आता आवश्यकता 18 धावेची. चेंडू गणिक धावा समान आपण बघत आहोत. पाठलाग तिथं सुरू आहे. पहिल्या षटकात 12 धावेचा फ्लाइंग स्टार्ट मिळाला आहे गोलंदाजीसाठी. षटक दुसरं प्रमोद माली ट्रम्प कार्ड टीम जन्मान माळीनगरचा सध्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी गराडे खुर्दच्या विरुद्ध काय गोलंदाजी केली होती. सामनावीर पुरस्कार त्या सामन्यात पटकावला होता, प्राप्त केला होता प्रमोद माळीनं. या सामन्यात पहिल्या डावात हवी तशी फलंदाजी त्याची झाली नाही, मात्र आलेलं अपयश धुवून काढण्याची नामी संधी आता त्याला निर्माण करून दिली आहे ती संघनायकानं. दुसऱ्या षटकात त्याच्यावरती सोपवली जबाबदारी. पीटर बॉबेकची ते थोडी घाई करा टीम जन्मान माळीनगर. 18 बॉल 18चं समीकरण. स्ट्रायकर एंडला ऋतिक सिनियर. पहिला बॉल चांगलाच फिरवलाय, मात्र लाईन इथे खराब आहे. गाडल्यांच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक अतिरिक्त धाव ॲड होईल, एक्स्ट्रा धाव वाईडच्या स्वरूपात मिळेल बॅटिंग करत असताना शिवम स्पोर्ट्स गिरसेला. या धावा रोखाव्या लागतील. ऑलरेडी तुमच्याकडे धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि खर्चिक गोलंदाजी जर झाली तर टेन्शन वाढेल. स्विच हिट रिव्हर्ससाठी दुधारी अस्त्र बाहेर काढलं, मात्र बॅट्समनला फॉलो करण्यात आलेलं आहे. तसा स्टान्स बदलला, ग्रिप ऑफ बॅट चेंज करण्यात आली ऋतिक सिनियरकडून. त्याचा पाठलाग केला, त्याला फॉलो केलं प्रमोद माळीनं. पहिल्या वाईट नंतर डॉट बॉल दाफलकरला सध्या तो देतोय दिलासा. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न इनफिल्डमध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक थ्रो थोडा वाईड झाला, अदरवाईज रनआउटचा चान्स इथे देखील नाकारता आला नसता. मात्र वेगवान सिंगल धाव, रिस्की एक सिंगल रन त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना नॉस्टॅक रेनला बॅटर ऋतिक सिनियर अगदी विकेट धोक्यात होती. थ्रू थोडा लेट आला, मात्र त्याचा फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गिरसेला. स्कोर 14, 14 ऑन बोर्ड. 16 चेंडू, आता 16 चेंडू 16 धावेची आवश्यकता. ट्रॅकरेडला आपण बघत आहोत नरेंद्रला. शॉर्ट बॉल बॅकफुटर आले, कट केलाय, पाठवला इनफिल्डमध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर उपस्थित, पकडला झेल आणि याचबरोबर 14ला दुसरा आदरा बसतोय टीम शिवम स्पोर्ट्स गिरसेला. नरेंद्र दिवाने परत आहेत माघारी. धक्का दुसरा. आणखीन एक ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळून दिला गोलंदाज प्रमोद माळीनं. नरेंद्र माघारी परतताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर डावखुऱ्याचा आक्रमक विस्फोटक फलंदाज वासुदेव दिवाने सध्या मिडल ऑर्डरला 4थ्या क्रमांकावरती खेळपट्टीवर दाखल होत असताना स्कोर 14, विकेट गमावले 2. इक्वेशन 15 बॉल आता बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी रणसभेत सुला. क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या वतीनं 6 कॅमेरानेच्या स्पर्धेचं क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट सुरू आहे. ऑफिशियल वाहिनीचे मॅनेजर गोविंदजी कामत सध्या आपल्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, सो त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. पहिला बॉल सोडूनचा लॉफ्टिक सिग्नल येईल वाईडचा. रिव्ह्यूची मागणी लगेचच केली. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं त्या ठिकाणी गोलंदाज प्रमोद मालीनं. त्यासाठी थर्ड अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. टेक्निकल टीमचा सपोर्ट आता घ्यावा लागेल. लगेचच
डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRA ची मागणी आपण बघत आहोत करण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. एस इट इज वाईट. सो डिसिजन रिव्ह्यू सिस्टम अर्थात DRS आता गमावलाय. टीम जनमान मालीनगरनं एक एक्स्ट्रा रन ॲड होईल. थर्ड अंपायर कडून आलेला कॉल वाईट बॉलचा. त्यावरती केलेलं चॅलेंज गोलंदाज प्रमोद माळीनं ते स्वीकारलं नाही. पंचांची अधिकृत स्वीकृती आली नाही, पंचांची अधिकृत मान्यता आली नाही. त्याच कारणाचं वाईडच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड होईल. युवम स्पोर्ट्स गिरशेच्या खात्यात स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल 15, 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 15 धाबा. आता 15 रनची आवश्यकता अजूनही. 15 चेंडू बाकी असताना अपील झालं, मात्र अनकॉन्फिडंट अपील. उत्साह जास्त होता अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता. त्याच कारणासह पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत आलेला आहे. डॉट बॉल फ्लाईट जास्त दिली होती, अगदी समोरून फिरवला बॉल. डॉट बॉलचे होत असताना सांगता धावसंख्या स्थिर 15. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी गाय करा. बी फास्ट, बी फ्युरियस, बी स्पीडी, बी क्विक. फुल लेन ड्राईव्ह केला समोर. गॅपमध्ये खेळतात, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पायाच्या साहाय्यानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, तो फसला. बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चांगला मैदानी फटका. कॉपी बुक स्टाईलनं खेळतात. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. गुड शॉट. एक सिंगल धाव हवी आहे, मात्र बॅकअप आलं रक्षकाचं. डॉट बॉलचे होत असताना सांगता याचबरोबर ओव्हर नंबर 2 गेल कंप्लीट. पाठलाग 3चं सूर्य बनवलं गेलं. 19, 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आता 11 धावेची आवश्यकता. 12 बॉल 11 ही समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. टीम जनमान माळीनगर 2 षटकात एक्झॅक्ट टाइम तुम्ही वापरलाय. या लढतीच्या दरम्यान तो 10 मिनिटाचा. सॅम वरगडे मॅन फ्रॉम SC सोनापाडा, त्याच्या गडीला भलतेच खुश आहेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना बघत आहोत. प्रशांत माळीला आता जबाबदारी स्वीकारण्यासाठी भाग पडलाय संघ कर्णधारांना. टीम जनमान माळीनगरच्या 12 चेंडू 11. सध्याच्या घडीला स्टँडमध्ये असलेला हा पॅक क्राऊड. प्रति पंढरपूर धालेली नगरी स्टँड, त्याचबरोबर धर्मवीर प्रतिष्ठान स्टँडमध्ये प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेचा आनंद सध्या घेत असताना स्वागत आहे सर्वांचं. 12 चेंडू 11. ओव्हर नंबर 3 खेळ सुरू होतोय. स्क्रीन एंड कडून गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत प्रशांत माळी. आउटफील्डचे दरवाजे आपण बघत आहोत आता खुले करण्यात आलेले आहेत. प्रोटेक्शन समोर स्टेटिश लॉंग ऑन साईडला मिड विकेट, त्याचबरोबर स्कोरलेग डीपमध्ये सेट करण्यात आलेला आहे. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ स्टेटिश, त्याचबरोबर डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट. विकेट किपरच्या समेत शॉट, थर्डमॅन शॉट, फॅन लेग आणि त्याचबरोबर गली पॉईंटला एक फिल्डर आता सेट करण्यात येतोय. 12 चेंडू 11. पहिला बॉल बॅकफुटवर आले. सॉलिड डिफेन्स पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली. वेगन येणाऱ्या चेंडूला दिलं कल्पकतेनं उत्तर. एक सिंगल धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. ऋतिक सिनियरच्या सोबतीनं टीम युवा स्पोर्ट्स गिरशेच्या खात्यात स्कोर सध्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाफल कव्हर. 10 रनची अजून आवश्यकता मॅचमध्ये. डॉट बॉल पर्सेंटेज ॲड आहे, त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग आता करावी लागेल या मॅचमध्ये जनमान मालीनगरला. अदरवाईज ॲज अ ऑप्शन या मॅचमध्ये लढण्यासाठी आता या दोनच गोष्टी प्रवृत्त करतील, प्रेरित करतील टीम जनमान माळीनगरला. स्वीप करण्याचा प्रयत्न. सडनली चेंडू राईज होतो. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. पूर्णपणे अचंबित केलं. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. टप्पा पडला गुडलिंथला. काय बाउन्स पाहायला मिळाला. सरप्राईज केलं. अतिरिक्त उचली त्या ठिकाणी त्रस्त करत असताना फलंदाज वासुदेवला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 20. 10 चेंडू आता आवश्यकता 10 धावेची. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब आहे. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होईल.
गार्डलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणास्तव एक्स्ट्रा रनचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर शेखर हिरगुडे सर यांच्या वतीनं रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव, स्कोर 21-21. 10 चेंडू, आता आवश्यकता 9 धावेची. या एक्स्ट्रा रन रोखाव्या लागतील. गोलंदाज प्रशांत माळी अर्थातच जाकला. तर ऑनफिल्ड अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड फायनल. सूचना लक्षात घ्या. बॅटच्या आतली कडा, बॉल आता मागे चाललाय. फायलेग फक्त पाहतच राहील. मागे गेलेला बॉल आता मागूनच आणावा लागेल. बॉल चालल्या लॉंग स्टॉपला. लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चार वासुदेव आणि त्याच्या सोबतीनं टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे क्रिकेट संघाकरता चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर धावसंख्या 25-25. अधिकचा वेग गोलंदाजाचा. त्याच कारणास्तव चेंडू द्रुत गतीने सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आपण पाहिला. शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल बॉल पाठवलाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आपल्या अनोख्या शैलीनं स्टाईलनं हा सामना संपवलाय. विनिंग हिट वासुदेवच्या बॅटमधून. षटकार. थँक्यू. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरच हे क्रीडांगण तुम्हाला सोडायचं आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. शिवम स्पोर्ट्स गिरसे टफ अँड हार्ड लक जर्मन मालीनगर. मॅच समोर आपल्या स्क्रीनवर 29 बनवल्या होत्या. मालीनगरनं 30चा पाठलाग सुरू होता. 6 चेंडू 14 वासुदेवनं बनवल्या. 5 चेंडू 10 बनवल्या संदीपनं. मात्र गोलंदाजांची पहिल्या सत्रात दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्यानं शेवटचं षटक हाताळलं, रन्स खर्च केल्या, 3 महत्वाच्या 2 विकेट कॅरी केल्या आणि डाव रोखला. तर 29 धावेवरती जन्मान मालीनगरचा ऋतिक ज्युनियरला आपण देत आहोत या सामन्याचा सामनावीरा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅच हा किताब. रिक्वेस्ट ऋतिक